तिचं नाव होतं का हा प्रॉपर्टीमध्ये? नाही, त्याचं घर नाही आहे, त्याचं दार नाही, काही नाही. ते आता मजुरी करून राहिले, कोणाच्या सांगा. मला कोणी चढवणीवाले नाही दादा. मालकाची कमाई मला भेटलाला घर मला पोटाले लागते. मला आता बुद्यापणात कोणती कमाई करीन? मला 5 रुपये 10 रुपये फेकून नाही मारला म्हणून मी निघलो. तुम्हाला जेव्हा मारहाण झालं असेल तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेले? दिल्ली होती पण ते ना काही नाही केलं. नागपुर के कसाड़ा कामटी रोड नाका नंबर 2 इलाके में एक मकान विवाद ने बड़ा रूप ले लिया। जानकारी के मुताबिक एक बुजुर्ग महिला अपने घर में बहन और उसके बच्चों के साथ रह रही थी। आरोप है कि परिजन बुजुर्ग महिला के साथ मारपीट और प्रताड़ना कर रहे थे। इसके बाद महिला ने अपना घर साहिल गुप्ता नाम के व्यक्ति को बेच दिया। नए मकान मालिक जब मकान की मरम्मत और तोड़फोड़ के लिए पहुंचे तब वहां मौजूद रिश्तेदारों ने विरोध शुरू कर दिया। साहिल गुप्ता पर जान से मारने, नग्न घुमाने जैसी धमकी देने के आरोप लगाए गए। वहीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और बिरसा मुंडा की तस्वीर गिराने का आरोप लगाकर मामले को जातीय रंग देने की कोशिश भी सामने आई है। बुजुर्ग महिला का साफ कहना है कि विरोध करने वालों के पास कोई वैध दस्तावेज नहीं है। इसी बीच पत्रकार के कहने पर मकान का ताला तोड़े जाने का भी आरोप है। अब इस पूरे मामले की सच्चाई जानने के लिए हमारे संवाददाता उस जगह पर मौजूद है, तो आइए जानते हैं कि बुजुर्ग महिला ने अपनी क्या आपबीती सुनाई है। हमें खसारा नंबर 2 नाके के पास में है। यहाँ पर एक मकान को लेकर कई दिनों से विवाद चल रहा था और विवाद इस तरीके से बढ़ गया है कि पुलिस स्टेशन यानी कपिल नगर पुलिस स्टेशन तक ये विवाद गया हुआ है। जो इस पूरे मकान की जो ओनर है, आज लेडीज हमारे साथ में बैठी, इनसे पूछते इस प्रकरण जिस तरीके से मीडिया में लेकर हर जगह चल रहा है कि ये कास्टिज्म का विषय है, इनका घर तोड़ा गया है, पर लेकिन घर है किसका, ये सब चीज़ें हम पूछते। मला हे सांग, तुमचं नाव काय? मालनबाई गुजबाजी ते काम. मला हे सांगा, हा मकान तुमच्या नावानं होता? माझ्या नावा मग तुम्ही कोणाला विकले? साहिल गुप्ता. तर मला हे सांगा, तुम्ही ह्या मकान आणि हा जे मकान तोडण्यात आला, हे तोडण्यात आलं, ह्या मकानमध्ये कोण राहत होतं? कोण राहत होतं? बहिणीची सून. तुमची बहिणीची सून. तिचं नाव होतं का हा प्रॉपर्टीमध्ये? नाही, त्याचं घर नाही आहे, त्याचं दार नाही, काही नाही. ते आता मजुरी करून राहिले, कोणाच्या सांगितलं. चढवणीवाले भाऊ राहतात. मला कोणी चढवणीवाले नाही दादा. मालकाची कमाई मला भेटलाला घर मला पोटाले लागते. मला आता बुद्यापणात कोणती कमाई करीन? मला 5 रुपये 10 रुपये फेकून नाही मारला म्हणून मी इकलो. त्या येती तो दरोजा आहे त्याची ताकाय पाहून घ्या, त्या तर रेटून मारत होती, कोणी नाही बोलत होते. तर ह्या आता 6 महिने झाले का काय झाले ते हे निशाणी ह्या यातून चमडी निघली होती मला. मग तुम्हाला सांगा, जेव्हा तुम्हाला मारहाण करत होते ते तुमचे नातीनेच असेल ना? सर्व होते, तू निघ येत ना, तुया काही नाही आहे. मी इकीन घर खाईन म्हणून आपलं, तर तू त्या याच्यावर धंदा कर, कवट्या रोडा जामणी याच्यावर धंदा करजो. हा, हे कोण म्हणत होते? ते बहिणीची पण नातीन. हो, ते नातीन माझ्यावर तोंडाले बुरतात, शिवा देतात. जेव्हा मारहाण झालं असेल तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेले? दिल्ली होती पण ते ना काही नाही केलं. गेलो होतं पोलीस ठाण्यात. कोणत्या पोलीस स्टेशन? कपिल नगर. हा, ते किती महिने झाले हा विषय? तरी 4 महिने. 4 महिने. 4-3. मला सांगा, हे प्रॉपर्टी तुम्ही न विकली, आता तुमची म्हणजे बहीण आहे ते सांगत आहे की आम्ही इकडे किरायाने राहत होतो, आमच्याच मकान आम्ही 20 वर्ष झाले ते राहत होते. म्हणजे त्याच्या आहे, त्याच्या म्हणला त्याचं मुरदी गाव, कोणता गाव तर हिर्री, तेथी सासऱ्याच्या हातच्या घरदार सर्व होता, सपा इकला ते ना, आणि ते येते तेथी राहत होते. हा, येथून निघे तेथे जाय त्या धनावर म्हणे, पदर पसरी नसीन आपल्या लेकरं पोसीन म्हणे. तो दारू पाणी पित लहानपणाचे. मग ते कोणी म्हणत का खावासाठी आम्ही जेवतो तर पाहतात आमच्याकडं, हे चांगलं आहे का? मग कोणी म्हणत देवा जेवाले. 3 वेळा नेलं, तुझ्यासाठी जन्म दिलं का? ढोल बांध, गऱ्याला घंटा बांध, गावात फिर असे म्हणत बेटा. आता जन्म दिलं असतं वांजली वाकाड आणि मला कोची पोरगीच नाही झाली ना, पोरगाही नाही झाला, तर मी आता पोरं कोणाचे म्हणू सांग? तुम्ही काही गोद तर नाही घेतलं? गोद नामाना आई आहे, गोद नामाना लिकर राहिला असतात, सारी जेवण दिलं असतं.
हा? तुमचे मिस्टरची प्रॉपर्टी होती त्यांना तुमच्या नावानं करून दिलं होतं. हा म्हणजे त्याच्या असताना तो झगडा करेन, नंगा नंगा बोले तर त्यांना म्हणलं त्याची किडनी खराब झाली होती. एक झाली पहिल्यांदा, मग दुसरीवर नंबर आला. मग आता तो दुसरा बहीण लेख होता, तो दवाखान्यात जाय. पण या दवाखान्यात नाही गेले, मेला तर तेरवीले पैसा नाही लावला, 1 रुपया नाही. पण आता ज्याप्रमाणे मला हे सांगा, आता 2-4 दिवस अगोदर ह्या बातमी चालत आहे की हा मकान तोडण्यात आला आहे. यांचे मालक ज्यावेळी जे मुलगी राहत होता होते त्यांची जी प्रॉपर्टी आहे असं बोलत आहे. त्याचं काय आहे, त्याच्या बापाचं आहे का कोणाचं आहे, तो महा आहे. मालकीन मी माझ्या नावावर आहे आणि लिखाण आहे असा लिहून नेलं कोर्टात. मला हे सांगा, जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी विकल्या तर त्यांना का नाही सांगितलं की बाबा मी प्रॉपर्टी विकली, आता तुम्ही घर खाली करा? घर खाली करा म्हणला ना, घर खाली का नाही करतील? मी कशी खाली कर म्हणून 3ऱ्या वर्षीच झाला आहे तर ती आली तर तिकडे काय पुण्यामध्ये का केलं, लग्न झाला 2 महिने नाही राहिली, लेंडीनगराच्या सासूना नेलं सामान भरून, थुकलो म्हणे तुझ्या धनावर. हा पदर पोसरून लेकरं पोसीन म्हणे, नेलं ना. खांब धरून राहिली असती पहिलेपासून, भेटला असता काही ना मुले तुमच्या ठाण्यात येईल. तुम्ही कब्बर चहा प्याल तर तुमच्या मेहनतीचा, तिच्या कब्बर चाय नाही पेलं, तिला पैसा भेटला तो मेला. तर मग एखादी रुपया फेकून मारलं का? मी कष्ट करतो, बाल्टीनं मारलं, त्या पिस्तूलच्या बाल्टीनं ह्याची छाती दुखते, हे हाताला लागला होता, याची चमडी निघली होती, ह्या पिल्लरले आठवून नव्हतं. तो एक पोरगा आला आणि त्यांना ओरलं नाही तर म्हणले त्या पाण्यातच खूप सोय, पाहून घ्या किती पाणी आहे. तर मग मुंका पडला असता खालतं का, टोंगऱ्याला लागता का, माझ्या पायाला लागता, मी लढत बाहेर निघलो. आजूबाजूवाल्याला सगळ्याला माहिती आहे की हे प्रॉपर्टी तुमच्या नावानं आहे? हा माझ्या नावावर आहे. मग जब ते तुमच्या नावाने तर त्यांचं काम आहे की घर जसं तुम्ही विकलं तर आता खाली करायला पाहिजे. खाली गेल्या पाहिजे. त्याचं काय अधिकार आहे का? हा मला काय दिला असती ते ना, त्याचा अधिकार राहिला असता. मी 5 पैशाची दागिल नाही बेटा, 5 रुपयाची. तुम्ही जे मकान त्यांना पोझिशन दिलाय तर याचा ताला बी तोडण्यात आलाय. तो ताला तोडण्यात त्याच्यावर कारवाई करा म्हणा, कारवाई करी. कायला तोडला, त्याच्या का बांधला होय का, मेहनतीचा होय का? मी आपल्या पचिना टिपकू गावभरील डोली धरून जाया, पचिना टिपकू भाजीपाल्याच्या इको. तुम्ही ज्यांना विकलं प्रॉपर्टी त्यांच्याच नावानं गुन्हा दाखल होत आहे असं? कसा गुन्हा दाखल होईल की त्यांना हे मकान तोडलं तुमचा? गुन्हा दाखल कसा होईल? त्यांना घेतलं तर पाडणारच आहे. 6 महिने झाले रजिस्टर झाली तर. रजिस्टर होऊन 6 महिने झाले? हो 6 महिने झाले मग रजिस्टर दिले. तुम्हाला काय वाटते की हे जे यांना मकान जे तोडलं ते बरोबर आहे की नाही? तर तोडलं बरोबर काय, पैसा दिला ना ते ना, पैसे मोजले ताबात दिलं मी ना, तेव्हा तोडलं ना. आणि तुम्हाला काही भीती आहे की इकडे राहणार? मला भीती आहे. मला मार मोडार करत धावत तो कवाडाचे 3 कुलाबे तुटून गेलते तरी तवा रफट नाही दिली. दुसऱ्या पोरांना येऊन सगळ्या हा दादा याकाटा केला आणि याकाटा भाग आताही पाहून घ्या लागलं. ठोकून मागितलं तरी हे सबल लावून ठेव, असा खटखटत. तो एक पोरगा बकऱ्याचा ते बयाड आहे, बहिणीचाच होय. तर तो 2 वाजता तोंडे सुकला. 2 वाजता झोपत नाही होता, त्या येत ना का नाही तर कवाड ठोकत म्हणून मी खाली केलं. तर तो पोरगा म्हणजे कोण आहे मला धावलं, मला धावतो ते मी मार खाऊ, मला यशात धंदा कर म्हणत. ते असे बोलणे ना, तुम्ही कोणासाठी ठेवलं होतं, राहतील बा खातील, हे ना अति करून टाकलं. मला 1 रुपया नाही दिला. सोल्या झाडावर नेंगले, हातपाय कोणाचे तुटले. जशी करीनी तशी भरणी. आता हा बोलतो माझ्यावर खूप करीती केला. अरे बाप किती बोलले, बापा मी झेलो तर झालो नाही, असा पत्नीत आलो. मी भाजीचे 1 टन दिवस बाजार करतो. मला तुमचं नाव सांगा. मालनबाई गुजोबाजी ते का. मला हे सांगा, तुम्ही आता बिचामध्ये इकडे होते नाही तर पूर्ण मीडियामध्ये इकडे माहीत झालंय की पोलीस स्टेशन कंप्लेंट झाली की तुम्ही जे लोकांना प्लॉट विकलाय ते लोकांना तुमचे किडनॅप केलं म्हणून? लग्नाला गेलतो बा, म्हणजे सोमवारी गेली, मंगळवारी औषधी घेतलं आणि बुधवारला लग्नाला गेली. 23 तारखेचा लग्न होता. 23 तारखेला तर ते बेलटोल्यात गेलो, बेलटोल्याहून वरात गेली. डोरली गाव आहे, गोदरी तो कोणाकडे आहे, लांजीच्या त्याकाटा बुद्दूर पहाड्याच्या बिचार
मला हे सांगा, तर तुम्हाला कोणी किडनॅप नाही केलं? नाही बाबा, नाही केला. कोण करणार आहे बेटा? किडनॅप कोण करल? कोणाचा वाईट होतो तर मला किडनॅप करतील. आता कुठं राहत होता? मग आता नगरात राहतो किरायाना. येते चांगले वापरूच नाही देतो, झगडा करत, पाणी नाही भरत देतो, ते पाईप काढून फेकत. माझाच नळ, तोही नळ माझा, हाही नळ माझा, ते ना का केला? एक मुठभर माती नाही चढवला. हा, तुम्ही आता जे तुमचा किडनॅप झाला, तुम्हाला हे केलं, जे गुप्ता ज्यांनी प्रॉपर्टी विकला, नाही मला हे सांगा, तुम्ही आता जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केले का? नाही, कंप्लेंट त्याची नाही केलं. ते करून राहिले माईवाली, ते करून राहिले. मी समजदारी घेतो. मला का करायचं आहे बा म्हणतो, माझ्या 4 दिवसाच्या हवं. आता तुम्ही ना प्रॉपर्टी विकली तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहे, त्यांच्या विरुद्धच कंप्लेंट करत आहे, त्यांच्या विरोधात बातमी हे होत आहे, तर तुम्हाला पण सामोरे यावं लागेल ना. बाबा समोर तर जाईल, समोर जाईल ना. काल तुमचे काही समाजचे पण लोक पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. गेले होते तर त्याच्या पडोशीचे आहेत बेटा. माझ्याजवळ पैसा नाही तर माझ्याजवळ कोणी मुंगी येणार नाही. गुड राहील का नाही तर मासी लपटते. आपल्याजवळ गुड नाही, मासी नाही, कशी येऊन बसल? आपण भिकारीन माणूस. म्हणून माझ्या पोटाले नाही होता तर मालकानं करून दिला. मला इंदिरा गांधीना झोपडा दिला, कोणाच्या आजा बापाचा नाही होय. मी सीधी बोलतो, मालकीचा आहे. मी नाही ऐकलं, कोणी जोरा नाही करू शकत. हा, मला पालन पोषण केलं असती तर मग जोरा करू शकत होते, त्याची नक्की राहिलो असतो. होऊन गेली का? फोटो माझ्या घरी देवाच्या होत्या, मालकाची होती आणि इकडे होती. अगोदर तुम्ही इकडेच राहत होते? हो, इकडे राहता, मग इकडे गेलो. तुमचे होऊ शकते तुमचे नाते लोकांनी फोटो आणले असेल. आणले असेल तर मी काय सांगू? मला माहीतच नाही. तर ते मालली नावही नाही बाबा. ते बिरसा मुंडाची फोटो नाही होती आमच्या घरी, तिकडे होती त्याच्या घरात, आमच्या घरी नाही होती. होऊ शकते तिकडून आणून ठेवला असतील. तर काय साठी? जायदाद लुटासाठी, बिनकरणी ना कमाई ना टेकरा पुन्हा. हा, 1 रुपया नाही खाल्ला मी ना, दागिलदार नाही आहो.